मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो विक्रांत असतो तो विक्रांत आता खूप विचारमध्ये असतो. त्याला आबा म्हणतात की विक्रांत एक काम कर, आता तू ना ते दोघं गाडीतून घरी यायला निघालेले असतात आणि विक्रांत आबा त्याला म्हणतात की आता तू वस्तीच्या दिशेने गाडी घे, इंद्रजित राहतो तिथे, कारण की मला इंद्राला भेटायचं आहे, त्याच्याशी काही बोलायचं आहे. तर आता तो म्हणतो ठीक आहे आणि आता विक्रांत तिकडच्या दिशेने गाडी घ्यायला लागतो. तर इकडं जी राणी आहे, राणी इंद्रासाठी जेवण बनवून घेऊन येते, पण इंद्राला असं वाटतं त्याचा भास आहे. तो म्हणतो राणी तू खरंच आली आहे का? तर राणी म्हणते की हो हो इंद्र सर, आईचा जेवणाचा ताण वाचवा ना, त्यासाठी मी जेवण बनवण्यासाठी ते थांबले आहे आणि तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या बरं. आणि ती त्याच्या हाताने तर इंद्र तिला घास भरवायला लागतो. तर ती म्हणते मला हात आहे, मी खाईल हाताने, आणि ती स्वतःच्या हाताने खाते. आणि आता इंद्र तिकडे खातो आणि जेवण करत असतात. तर इकडं जे आबा आहे त्यांना भेटायला येत असतात. तर आता इकडं जी राणी आणि इंद्र आहे ते आता सकाळी सकाळी ते म्हणतात की जेवण वगैरे करतात आणि सकाळी सकाळी म्हणतात की चला आपल्याला शोधायला हवं इंद्र सर, चला आपण दोघे लवकरात लवकर जाऊ आणि बघूयात बुवा कुठं आहेत ते, चला आपण दोघं पण शोधूयात. आणि ते दोघं जायला निघतात. आणि आता ते रोडनी सगळीकडे ती म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे इंद्र सर, आपण सगळ्यांना विचारित जाऊ. तर आता इंद्र आणि ते दोघं जण विचारित चाललेले असतात. तर आता एक रिक्षावाला म्हणतो की मला माहिती आहे बाबा कुठं आहेत. तर आता इंद्र म्हणतो की आम्हाला घेऊन चालता का तिथे? तर ते म्हणतात चला बसा रिक्षात, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि तो त्यांना घेऊन जातो रिक्षात बसून. आणि राणी म्हणते इंद्र सर खरंच असेल ना इकडे बुवा? तर ते म्हणतात की हो असेल, चला. आणि तिकडे ते येतात. तेवढा तिकडं जो विक्रांत आहे तो पण आता त्याच्या गुंडांना फोन करून सावध राहायला सांगतो. तो म्हणतो की तिकडे ते कधीही तिला सांगता येत नाही, कारण की ते दोघं आता शोधून काढणार आहे. त्यामुळं ते पण इकडं सावध राहिलेले असतात. आणि आता इकडं ते तेवढ्यात ती बाहेर ते दोघं जण त्या ठिकाणी येतात. बघतात तर लांबून ते सगळे गुंड बसलेले असतात. आता ते म्हणतात की इंद्र म्हणतो की राणी आता काय करायचं? इथं तर सगळेच गुंड आहे गं, आता आपण काय करायचं? तर ते म्हणते काळजी करू नको, गुंड आहे ना जाऊ दे, असू दे, गुंडाशी आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही एक डोकं, त्यांनी गुंड ठेवले तिथे, आपण आता डोकं लावायचं फक्त, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.